नमस्कार, मी गणेगाव तुम्हाला सरपंच तुकाराम निंबाळकर, सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि सध्या ग्रामपंचायत मध्ये माझे सर्व उपसरपंच, विद्यमान सदस्य या सर्वांना नमस्कार, हार्दिक अभिनंदन। तसेच शिरूर हवेलीचे विधानसभा मतदारसंघातील कार्यसम्राट आमदार ॲडव्होकेट अशोक बापू पवार व जिल्हा परिषद सदस्य, माजी कृषी पशुसंवर्धन सभापती सुजाता भाभी पवार यांचे खूप खूप अभिनंदन। फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी विकास कामासाठी, वैयक्तिक लाभाच्या योजना आणि विकास कामासाठी भरपूर असा निधी दिला। मी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो। आणि प्रस्तावित जी विकास कामं सध्या गणेगाव तुम्हाला मध्ये चालू आहेत, महत्वाचं म्हणजे रस्ते, पाणी आणि हवा हे शुद्ध आणि पर्यावरण याच्या दृष्टीने ग्रामस्थांची भविष्यामध्ये सर्व वाटचाल चालू आहे। आणि त्या निमित्ताने त्या भागाचे आमदार आणि सुजाताबाई पवार यांनी जो निधी विकास कामासाठी दिलेला आहे, त्यातून जी पूर्ण झालेली आतापर्यंतची कामं आहेत, त्या कामाचं मी थोडक्यात आपल्याला प्रबोधन करतो। आणि मला वाटतं साधू विकास कामामध्ये मसोबावाडी ते थोरात वस्ती ते एस्परचारी 20 लाखाचं डांबरीकरण केलेलं आहे, ते काम पूर्ण झालेलं आहे। तसेच बागल नानखेले वस्ती 25 लाखाचा रस्ता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, काम चालू आहे। तसेच आता संगमेश्वर मंदिराजवळ 25 लाखाचा सभा मंडप आदरणीय अशोक बापू यांच्या माध्यमातून त्या सभा मंडपाचं काम पूर्ण झालेलं आहे। आणि तसेच भाभींच्या निधीतून स्मशानभूमीजवळ ग्रामस्थांना सुविधासाठी आणि उन्हा पावसापासून संरक्षण होण्यासाठी 6 लाखाचं शेड भाभींच्या निधीतून काम पूर्ण झालेलं आहे। तसेच आता पालखी मार्ग गणेगाव द्वारामध्ये आदरणीय बापूंच्या निधीतून 15 लाखाचं कॉन्क्रिटीकरण रस्ता हा पूर्ण झालेला आहे। आणि तसेच जी प्रस्तावित आता चालू कामं आहेत, त्याच्यासाठी जो आदरणीय बापूंनी निधी मंजूर करून दिलेला आहे, त्याच्यामध्ये गणेगाव ते बाबूसर रस्ता 10 लाख रुपये आणि शाळेकडे जाण्याचा रस्ता 10 लाख रुपये, तसंच गरुड वस्ती, कोंडे वस्ती, अंडे वस्ती, गणेगाव तुम्हाला ते इनमगाव तो वरचा रोड ग्रामा 104 आहे, त्या रोडवर 40 लाखाचा निधी आता सध्या प्रस्तावित कामासाठी उपलब्ध झालेला आहे। तसेच आरोग्य केंद्राजवळ गणेगाव तुम्हाला 10 लाखाचं कॉन्क्रिटीकरण आहे। तसंच सांगळे वस्तीसाठी दलित वस्ती सुधारणा म्हणून 5 लाख रुपये तिथं छोटासा पूल बांधण्यासाठी बापूंच्या निधीतून मंजूर झालेले आहेत। तसंच स्मशानभूमी सुधारणेसाठी 10 लाख रुपये मंजूर केलेले आहेत। आणि बंडवाडी रस्ता, बंडवाडीकडे शाळेकडे जाण्याचा रस्ता, त्या रस्त्यावर 20 लाख रुपये सध्या मंजूर आहेत आणि ते काम चालू लवकर होणार आहे। तसंच जो महत्वाचा जो रोड आहे ते मांडवगण पाराडा ते गणेगाव तुम्हाला तांदळीपर्यंत, या रोडसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून जवळजवळ 5.7 कोटी रुपये, त्यातले उर्वरित 4.5 कोटी रुपये आता सध्या कामं चालू आहेत। आणि तो रस्ता अत्यंत गरजेचा आणि चांगल्या दर्जाचा रस्ता उपलब्ध करून दिलेला आहे, त्या रस्त्याचं सुद्धा काम चालू आहे। तसेच गणेगाव तुम्हाला गरुड वस्ती ते निंबाळकर वस्ती रस्ता मजबूतीकरणासाठी 10 लाख रुपये निधी उपलब्ध आहे। तसेच प्रस्तावित जी कामं आहेत ते स्मशानभूमी सुधारण्यासाठी परत 10 लाखाचा निधी मंजूर आहे। तसेच जी भविष्यामध्ये जी करावायची कामं आहेत, की प्रस्तावित जी कामं आहेत, ती करावायची कामे जलजीवन मिशन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेमार्फत सर्व घरापर्यंत पिण्याचं स्वच्छ पाणी पोहोचवण्याच्या उद्देशाने इनमगाव, गणेगाव, तांदळी आणि बाबूसर
या 4 गावाची मिळून एक चांगली मोठी योजना कार्यान्वित होत आहे. तर त्या योजनेचा मला वाटतं जवळजवळ 20% काम पाण्याचा टँक पूर्ण झालेला आहे आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत मोठ्या टाक्या उभारून शुद्ध पाणी पिण्याचं देण्यास सर्व या राज्याचं आणि आपल्या आमदार साहेबांचं स्वप्न आहे की सर्वांना पिण्याचं शुद्ध पाणी मिळलं पाहिजे, आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, चांगली हवा मिळली पाहिजे. तसंच तीर्थक्षेत्र संगमेश्वर मंदिराजवळ भाविकांना तिथं उत्सवासाठी येण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह, महाशिवरात्र, श्रावणी सोमवार 2 जिल्ह्यातून लोक तिथं येत असतात, दिंड्या पण तिथं येत असतात. त्यासाठी तिथं पूल होणे अत्यंत गरजेचं आहे. तो सुद्धा प्रस्ताव बापूंनी या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांना तो प्रस्ताव पुलासाठी मंजुरीसाठी दिलेला आहे. तसेच श्रीगोंदा तालुक्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय बबनदादा पाचपुते यांच्याकडे सुद्धा तो प्रस्ताव पुलासाठी दिलेला आहे. आणि म्हणून पर्यावरणासाठी म्हणून गणेगाव ग्रामपंचायत भविष्यामध्ये ज्या दलित वस्त्या आहेत त्या दलित वस्त्यांचे रस्ते सुधारणा करण्यासाठी दलित सुधार योजना आणि त्या रस्त्याच्या कडेने पेव्हिंग ब्लॉक बसवण्यासाठी, वृक्षारोपण करण्यासाठी सर्व दलित वस्त्यांच्या जवळ ते प्रस्तावित आता सध्या काम आहे. चालू जी कामं आहेत आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीसाठी 4 लाखाचा निधी उपलब्ध झालेला आहे आणि ते प्रस्तावित काम शाळेचं सुरू आहे. आणि दुसरं अंगणवाडीसाठी गणेगाव दुमाला ग्रामपंचायतच्या जवळ आरोग्य केंद्राजवळ जी अंगणवाडीची एक खोली मंजूर आहे त्याच्यासाठी 8 लाखाचा निधी मंजूर आहे. ते काम आता चालू होणार आहे. तसेच मसोबावाडी शाळेला आता जी खोली मिळालेली आहे त्या खोलीचं पण सध्या काम चालू आहे. तसेच नाताची वाडी या ठिकाणी लहान मुलांना बसण्यासाठी अंगणवाडीच्या खोलीचं काम चालू आहे. अशी एकंदर विकासाची कामं गावामध्ये चालू आहेत. तसंच पालखी मार्ग सुशोभीकरण आणि पालखी मार्गाचं पूर्ण काम करण्यासाठी आम्हाला भविष्यामध्ये आमदार साहेबांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. आणि तसंच गावाचं आरोग्य चांगलं राहील, हवा, पाणी आणि स्वच्छता या दृष्टीने ज्या गावाच्या भोवतालच्या परिसरामध्ये ज्या गटार लाईनी आहेत ती सुद्धा ग्रामपंचायतीने कामं हाती घेतलेली आहेत. तसेच इंदिरा नगर या ठिकाणी जो अबंधित निधी आहे त्यामधून 90,000ची गटार लाईनचं काम पूर्ण झालेलं आहे. तसंच आरोग्य केंद्राजवळ चाराचं काम पूर्ण झालेलं आहे. तसेच शाळेचा परिसर सुशोभीकरण होण्यासाठी शाळेच्या जवळ सुद्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाठीमागचा आणि पुढचा परिसर स्वच्छ करून त्या ठिकाणी आदरणीय बापूंच्या वाढदिवसानिमित्त चिंचेच्या झाडाचं वृक्षारोपण केलेलं आहे. आतापर्यंत गणेगाव ग्रामपंचायतने जवळपास चिंचेची 500 झाडाची लागवड केलेली आहे आणि 200-250 बांबूची लागवड केलेली आहे. आणि भविष्यामध्ये जवळजवळ 4-5 हजार वृक्षारोपणाचा मोठा कार्यक्रम असा नियोजित आहे. गणेगाव तुम्हाला या ठिकाणी वाडेवस्त्यावर स्ट्रीट लाईट जिथं नाही त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटचं काम करून भविष्यामध्ये सर्व आता सणासुदीचे दिवस असल्याने सर्व खांबावर बल्ब बसवण्याचं काम प्रस्तावित आहे. परंतु काही शासनाच्या अडचणीमुळे ते काम थोडं लांबणीवर गेलेलं आहे. तरी आणि गावठाणजवळ एक डीपी आहे ती नेमकी रस्त्याच्या कडेला आहे. तर ती डीपी बाजूला जरा शिफ्ट करून आणि गावामध्ये कायमस्वरूपी अंडरग्राउंडिंग वायर टाकून सर्वांना कायम वीज पुरवठा होईल या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. तसंच संगमेश्वर मंदिर पर्यंत जाणाऱ्या रस्त्याला जोडून संगमेश्वर रोड ते लक्ष्मी माता मंदिर पर्यंतचा रस्ता दलित वस्तीच्या अंतर्गत कॉन्क्रिटीकरण करणे. तसेच लक्ष्मी माता मंदिर ते समाज मंदिर भैरवनाथ मंदिरापर्यंत तो रस्ता, तसंच गावातील प्रमुख रस्त्याजवळील आणि मध्यभागी चौक सुशोभीकरणासाठी हनुमान मंदिर
पाठीमागे घेऊन त्या ठिकाणी चौकाचे सुशोभीकरण करून गावातील जी अंतर्गत रस्ते आहेत त्या सध्या रस्त्यावर मुरमीकरण व खडवण टाकून ते रस्ते पूर्ण तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त केलेले आहेत. आणि भविष्यामध्ये ते कॉन्क्रिटीकरण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. तसेच कारगिल युद्धामध्ये हुतात्मा झालेले जवान शहीद चंद्रकांत दिंडोरे यांच्या स्मारकासाठी भविष्यामध्ये जागा उपलब्ध करून आणि त्या ठिकाणी भव्य प्रमाणात त्याचं स्मारक व्हावं त्या दृष्टीने निधी गोळा करून या ठिकाणी भव्य स्मारकाचा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. तसेच गावामधील खेळाचे मैदान मुलांच्यासाठी हे उपलब्ध करून देऊन भव्य असं क्रीडांगण गावाच्या बाजूला व्हावं. तसंच गावामध्ये समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करून सर्वांना धार्मिक सार्वजनिक कामासाठी समाज मंदिर नवीन बांधण्यासाठी निधीसाठी प्रयत्न करू. परत की महिलांना बचत गटाच्या महिलांना कार्यक्रम घेण्यासाठी एक अस्मिता भवनाची गरज आहे. त्यासाठी एक अस्मिता भवन हॉल असं प्रास्ताविक एक काम आमच्याकडे आहे. तर ते काम करण्याच्या दृष्टीने गावामध्ये प्रयत्न चालू आहे. तसेच रखमाबाबा वाडी रस्ता मला वाटतं गणेगाव ते इनामगाव रस्त्यापासून आत आनाजी कुदळे नंदू शिंदे वस्ती या रखमाबाबा वाडी रस्ता तो सुद्धा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. आणि गावामधील जे काही ठिकाणी जे प्रमाण वाढतंय दिवसेंदिवस गुन्हेगारी त्यासाठी गावाच्या मेन चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रयत्न करणार आहे. चालू असणारे कॅमेरे चांगले सुस्थितीत करून की शाळेचा परिसर असेल, मंदिराचा परिसर असेल आणि मंदिरांचा परिसर असेल त्या प्रमुख रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तसेच गावातील जी ग्रामस्थांचं श्रद्धास्थान असणारी जी मंदिरं आहेत मग ते लक्ष्मी माता मंदिर आणि खंडोबा मंदिर, मळगंगा माता मंदिर, तसेच गणेगाव तुम्हाला मसोवाडी येथील गणपती मंदिर हे ग्रामस्थांच्या दृष्टीने श्रद्धेचा विषय असून त्या ठिकाणी भविष्यामध्ये सुशोभीकरण आणि मसोवाडी मंदिरासाठी गणपती मंदिरासाठी तिथं सभामंडप मिळवण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेला आहे. तरी सार्वजनिक आरोग्य स्वच्छता या दृष्टीने गावाच्या प्रमुख ठिकाणी आरोग्यासाठी हे सार्वजनिक स्वरूपाची शौचालय स्वच्छता अभियाना अंतर्गत लावून ते काम आमच्याकडे प्रस्तावित आता चालू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. इत्यादी कामं ग्रामस्थांनी सहकार्यातून जी केलेली आहेत त्यासाठी आतापर्यंत आम्हाला ग्रामस्थांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि भविष्यातही आम्ही सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याची अपेक्षा करतो. कारण एक माणूस काही करू शकत नाही म्हणून भविष्यामध्ये सर्व ग्रामस्थ माता भगिनी यांच्या सहकार्याची आम्हाला नितांत गरज आहे आणि ते सहकार्य तुम्ही आम्हाला कराल अशी अपेक्षा करतो. तरी मी सर्व ग्रामस्थांना आणि सहकार्यांना आता जे माझ्या बरोबर काम करतात उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य त्यांना मी दिवाळी विजयादशमीच्या झालेल्या ऍडव्हान्स मध्ये खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आम्हाला असं सर्व भविष्यातली कामं करण्यासाठी सर्वांनी आमच्या पाठीशी उभं राहून आम्हाला सहकार्य करावं या दृष्टीने आम्ही सर्वांना विनंती करतो. आणि त्या विकास कामाच्यासाठी जी आपल्यापर्यंत जी केलेली कामं ती पोहोचवण्यासाठी होणारी कामं भविष्यामध्ये आहेत ती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे व्हिडिओ बनवण्याचं जे काम आणि आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार जी आपल्या गावाचे सुपुत्र नितीनजी साळवे हे जे आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मग सचिनदादा पवार यांचा म्हणजे जी कामाची पाहणी करणारा दौरा आदरणीय ऍडव्होकेट अशोक बापू पवार यांचा गणेगाव म्हणजे विकास कामाची पाहणी दौरा हे जे त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं काम हे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. म्हणून नितीन साळवे यांचं मी अभिनंदन करतो. तसेच आम्हाला काही जर सूचना असतील तर विकास कामाच्या बाबतीत सहकार्य करा. काही सूचना असतील तर त्या सुद्धा आम्ही त्यात काही चुका होत असतील
या सुद्धा आम्ही मोठ्या मनाने स्वीकारून त्याच्यात दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू एवढं अभिवचन आपल्याला देतो आणि थांबतो. भविष्यामध्येही अशी बरेचशी कामं आपल्याला करायची आहेत, त्यासाठी ग्रामस्थांचं मोठ्या मनाने सहकार्य पाहिजे. थांबतो. रामकृष्ण हरी.